आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगर पंचायतचे बिगुल वाजले असून जिल्ह्यातील पहिली सहविचार सभा घेण्यात आली आहे। शिंदखेडा शहर भाजपा आयोजित सहविचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। येणाऱ्या नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी शिंदखेडा शहराच्या वतीने आज बीजस्थानी मंगल कार्यालय शिंदखेडा येथे सहविचार सभा महाराष्ट्र राज्य पणन आणि राजशिष्टाचार कॅबिनेट मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाने आयोजन करण्यात आले होते। या सभेला शिंदखेडा शहर भाजपा प्रभारी धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र उर्फ रामदादा भदाने अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। त्याचबरोबर धुळे ग्रामीण जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब रामकृष्ण खलाने, शिंदखेडा नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष अनिल वानखेडे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस DS गिरासे, भाजपा शहराध्यक्ष संजय कुमार महाजन, मनोहर पाटील, दीपकदादा देसले, जिल्हा OBC मोर्चाचे अध्यक्ष RK माळी आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते। यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सरचिटणीस गिरासे यांनी मुलाखतीकरिता इच्छुक असलेले नगरसेवक आणि पदाधिकारी यांना पक्षाचे नियम, पक्षाची घटना आणि बूथ रचना यावर मार्गदर्शन केले। आपल्या अध्यक्षीय भाषणात रामदादा भदाने यांनी पक्षाने जो कोणी उमेदवार दिला त्याचे एक दिलाने काम करून पक्षाचा झेंडा नगरपंचायतवर फडकावा आणि पक्षाची एकजूट दाखवून द्यावी असं आवाहन केले। पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाने यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटलं की पक्षाने निवडणुकीला सामोरे जाताना मनात कोणताही किंतु परंतु न ठेवता येणारा काळ हा आपलाच काळ आहे आणि आपण जनसेवेचे व्रत हाती घेतलेले आहे। या जनसेवेकरिता ज्या कोणाला पक्षाची उमेदवारी मिळेल त्याच्या मागे प्रामाणिकपणे कार्यरत राहून पक्षाला विजयी करावे। त्याचबरोबर जो कोणी विरोधी पक्षातील कार्यकर्ता, पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते आपल्या पक्षात अर्थातच भारतीय जनता पक्षात येण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांना आपल्या पक्षात प्रवेश द्यावा असंही आवाहन यावेळेस बापूसाहेब खलाने यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा चिटणीस प्रवीण माळी यांनी आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुमार महाजन, शहराध्यक्ष भाजपा यांनी केले। नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी दिल्या मुलाखती। माजी नगराध्यक्ष रजनी अनिल वानखडे, मीरा मनोहर पाटील, सुरेखा सुरेंद्र रवींद्र देसले, रजुबाई सुभाष माळी, उषाबाई प्रकाश चौधरी आदींसह 55 ते 60 भावी उमेदवारांनी मुलाखती दिल्या। मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्याच्या नकाशावर हे शहर एक नावाजलेलं सुंदर असं शहर असलं पाहिजे। विकासाच्या दृष्टिकोनातून या शहरामध्ये रस्ता, गटार, पाणी सुसज्ज असल्या पाहिजे, लोकांना सुविधा असल्या पाहिजे। बाजारपेठेचं हे आपलं गाव, तालुक्याचं ज्याला नाव आहे, संबंध तालुक्यातनं ज्या गावाला लोक येतात त्या गावामध्ये चांगल्या प्रकारची बाजारपेठ व बाजारपेठेमध्ये असलेल्या व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नसणे, त्यांना चांगल्या प्रकारची सुसज्ज अशी यंत्रणा, चांगले रस्ते, गटार, पाणी, वीज ही वेळेवर उपलब्ध असली पाहिजे। गरीबाला घर उपलब्ध असलं पाहिजे, गरीबाला 2 टाइमचं राशन टाइमावर मिळालं पाहिजे। अशा अनेक प्रकारच्या समस्या एका शहराच्या ठिकाणी उद्भवतात आणि त्या शहराला त्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी आपल्या सर्वांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं नियोजन करणारे नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष असले पाहिजे। त्याचप्रमाणे अधिकारी वर्ग जे आपल्या नगरपंचायतीवर असतो त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा चांगल्या प्रकारचा वचक ठेवून आपल्या शहरासाठी काय काय चांगलं करता येईल याच्यासाठीची ही टीम, ही जी बॉडी आपण निवडून देतो, जो मतदानाचा अधिकार आपल्या सर्वांना आहे, जी बॉडी आपण निवडून देतो त्या बॉडीचं ते काम असलं पाहिजे। आणि म्हणून या शहराचा कायम विकासाच्या दृष्टिकोनातून कसं चांगलं काम होईल याच्यासाठीची भावना असणारा नगरसेवक आणि नगराध्यक्ष या निवडणुकीतून निवडून गेला पाहिजे। आणि म्हणून आज आपल्या या सहविचार सभेला फार महत्व आहे। आता आपण बघतो भाऊंच्या नेतृत्वामध्ये सर्व लोक एकत्र जरी असले, अनेक इच्छुक जरी असले, पण त्या सगळ्यांमधनं वार्ड वाईज आपल्याला सगळे माणसं निवडावं लागतात। हे वार्ड वाईज माणसं निवडत असताना आपल्या सर्वांना तिथे फार मेहनतीचं आणि कष्टाचं काम आहे। फार मोठा वाईटपणा पण तिथे आपल्याला सर्वांना घ्यावा लागतो, कारण की कोण प्रमुख तिथं निवडायचं असेल तर ते निवडणं फार सोपं आहे, फार कठीण आहे। आणि त्याच्यामध्ये एखाद्याला नाही म्हणायचं असेल तर हा माझ्या जवळचा असला आणि एखादा दूरचा असला तर त्याला आपण एका सेकंदामध्ये नाही म्हणून देतो की याला द्यायचं नाही, हा मना जोगे नाही, गेले पहिले तिकीट द्या। संपन्न झाले असे
महाराष्ट्र राज्याचे पणन व राष्ट्रीय शिष्टाचार मंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या नेतृत्वात शिंदखेडा नगरपंचायतीचे होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उपस्थित या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार आणि आपल्या या समन्वय समितीचे खऱ्या अर्थाने समन्वयक म्हणून ज्यांची नेमणूक झाली असे रामजी बधाने या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचे शिंदखेडा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। तसेच या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष हे देखील या समन्वयक समितीचे सदस्य म्हणून आहेत, त्यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आपल्याला प्राप्त झाली। मी त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच या ठिकाणी उपस्थित DS गिरासे सर, या ठिकाणी उपस्थित RK माडी सर असतील आणि ज्ञानेश्वर पाटीलजी यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि भारतीय जनता पार्टी शिंदखेडा शहराच्या वतीने आपण या ठिकाणी कालच रात्री दिलेला मेसेज आदरणीय मंडळ अध्यक्ष संजय कुमार महाजन सर यांच्या सूचनेनुसार आपण देखील वेळेवर उपस्थित झालात। सगळे सन्मान्य भारतीय जनता पार्टीचे सदस्यांचं आणि या ठिकाणी उपस्थित शिंदखेडा नगरपंचायतीचे भाजपाचे गटनेते रावसाहेब आनंदजी वानखेडे असतील, मनोहरजी भाऊसाहेब असतील, उल्हासजी देशमुख असतील, दीपकजी देसले असतील, यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आजच्या राहतो आणि निवडणूक आयोगात त्याला कोणी विचारत नाही असं करू नका। बूथ प्रमुख आपले कोण कोण आहे माहिती करून घ्या, नाही तर आपल्याला माहित नाही आपल्या वार्डाचा बूथ प्रमुख कोण आहे। पक्षाची खूप चांगली यंत्रणा आहे। बूथ प्रमुख आपण निवडलाय, केंद्र प्रमुख निवडलाय, म्हणजे जे 10 बूथ असतात त्यांचा एक प्रमुख आपण केलेला आहे, मंडल अध्यक्ष आहेत। अशी आपली पक्षाची खूप मोठी रचना असते, संघटन सरचिटणीस असतात। तर आपण बूथ प्रमुखाची चर्चा करायची, त्यांच्याकडे बूथच्या सगळी माहिती असते। साधारण 1000 मतांचा बूथ असतो। त्या बूथ मध्ये की वोटर कोण, कोणत्या समाजाचे किती, हे आपल्याला माहिती काढायची। एखादा अल्पसंख्याक समाज असेल, सुतार समाज असेल, पण त्याचा एक की वोटर म्हणजे एक प्रमुख माणूस असतो, त्याच्याशी आपण संवाद साधायचा। त्या वार्डामध्ये कोण कुठलं मोठं मंदिर आहे, तिथलं कुठले भक्ती, तिथला कुठला महाराज आहे, या सगळं उमेदवारांनी ही माहिती आपल्याकडे ठेवायची। दुसरा विषय, मी एक छापील फॉर्म, आपल्या उमेदवारी अर्ज मागणीचा छापील फॉर्म मी महाजन सर आणि DS गिरासे सरांकडे दिलेला आहे। तो छापील फॉर्म आपण महाजन सरांकडे भरून द्यायचा आहे। कारण स्थानिक आहेत, तुम्ही तुमचा पत्ता कुठे बसणार आहात ते सांगा। जो कोणी उमेदवारी अर्ज भरणार नाही त्याच्या उमेदवारीचा अर्ज विचार होणार नाही। त्यामुळे त्या अर्जामध्ये डिटेल माहिती, आपण किती पक्षाचं किती वर्षापासून काम करत आहात, आपण आतापर्यंत किती वेळा निवडणुका लढवल्या, आपलं राजकीय सामाजिक काय वलय, हे सर्व त्या फॉर्म मध्ये माहिती, ती फॉर्म भरून द्यायची। आणि जी काही फॉर्मची फी असेल, जर आपण घेणार किंवा नाही घेणार तुम्ही ठरवायचं, ती फॉर्मची फी मी फॉर्मची फी याच्यासाठी ठेवली महाजन सर। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। आपण पाहताय शिंदखेडा माझा TV न्यूज, जे सत्य तीच बातमी।